हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. असं जेव्हा काम येतं तेव्हा खूप छान वाटतं, कारण नवीन काहीतरी शिकायला भेटतं. आता हे माझ्याकडे काम आलेलं आहे. व्हिडिओमध्ये पुढे पहा काय आहे नक्की. आता एका कस्टमरनं ताट आणून दिलं होतं. एक शाल टाईप एक कपडा होता आणि लेस होती आणि रात्रीचे 10 वाजता आणून दिलेलं, कारण त्यांना सकाळी पाहिजे होतं हे. आता हे मी काय तयार करायचं आहे बघा, जे आपण होलीसाठी थाली तयार करतो त्या पद्धतीची तयार करायची होती मला. आता अगोदर मी एक कॅनव्हास कट करून घेतला आणि त्याच्यावरती कपडासुद्धा सेम कट करून घेतला आणि साईडनं पूर्ण शिलाई मारून घेतली. थोडासा भाग सोडून दिला, कारण हा पूर्ण कपडा परतून घेण्यासाठी मी परतून घेतला हा कपडा. आणि आतल्या साईडला कॅनव्हास लावल्यामुळे खूप छान फिनिशिंगसुद्धा आली. वरच्या साईडला अशी मी लेस जोडून घेतली आणि त्याने एक्स्ट्रा अजून एक लेस दिलेली, ती सुद्धा त्याच्या साईडला जोडून घ्यायचं होतं. आता हा कपड्यावरती हलू नये म्हणून काय केलं मी, जे कपडे सुकत घालायचे क्लिप्स असतात तिथं लावून घेतले, म्हणजे कारण पूर्ण सेट होण्यासाठी. सेंटरमध्ये गोल भाग ठेवून घेतला. थोडासा फेविक्विक लावला, कारण जास्त लावला नाही, कारण परत ते ताट रियूज करायचं होतं त्यांना. आणि ही पूर्ण लेस होती ती सुद्धा असं अगोदर मी मेजरमेंट घेतलं किती आपल्याला लेस लागते, त्या पद्धतीने कट करून घेतलं. साईडला एक प्रेस बटनसुद्धा मी लावलं होतं, कारण जेणेकरून ती लेस काढते वेळी व्यवस्थित काढता यावी. आणि साईडला थोडंसं मी फेविक्विक लावून जॉईन करून घेतलं. पूर्ण जी थाली आहे ती मी तयार करून घेतलेली आहे, बघू शकता. डेकोरेशन पूर्ण करून घेतलेले. होळीसाठी तुम्हाला थाली अशी तयार करायचं असेल तर नक्की करू शकता.